नमस्कार, मी योगेश सुपेकर. महिलांचा शब्द हा नेहमी अंतिम असतो. दोन महिला एकत्र आल्या, अंतिम शब्दच नसतो. चांगल्यातले चांगले जे काही सण आहेत, उत्साह आहे, जे काही गोष्टी सगळ्या महिलांसाठी 50% त्यांना आरक्षण आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. म्हणजे कुठलाही सण घ्या, म्हणजे वटपौर्णिमेपासून दिवाळीपर्यंत, गौरीपूजनापासून मंगळागौर, सगळं महिलांकरता चांगले चांगले सण. पुरुषांच्या वाटेला बैलपोळा, नागपंचमी, आणि त्यातल्या त्या चांगल्यातल्या चांगल्या जाहिराती या महिलांसाठी असतात. चॅनल TV ऑन केला की महिलांसाठी चांगली जाहिरात. एक ती जाहिरात आपण पाहतो ना, हळद आणि चंदनाचे गुण बघ मम्मी. मला एक कळत नाही, हळद आणि चंदनाच्या गुणांचा साबण मम्मी करता, मग पप्पा काही निरमा पावडरने आंघोळ करतो रोज घरात. चांगल्यातल्या चांगल्या जाहिराती महिलांसाठी. म्हणजे टबमधून अभिनेत्रीचा पाय बाहेर येतो, लक्स और क्या, आम्ही असे उत्सुकलेले असतो. जाहिरात नेमकी कशाची आहे? चांगल्यातल्या चांगल्या जाहिराती महिलांकरता असतात. केस, लिपस्टिकपासून लाली पावडर, सगळं सगळं सगळं. आणि पुरुषांच्या वाटेला एकच जाहिरात, इज गार्ड, दात के लिए खास, कायम चूर्ण, पेट सफा, हरदम दफा. त्यातल्या त्यात ते पेस्टची जाहिरात. पेस्ट सकाळी एकदम वातावरण एकदम सगळे असं कंटाळलेले बसलेले स्टेशनवरती, सगळे हैराण, आणि मग पटकन हिरोची एंट्री होते. पेस्ट लावतो आणि सगळे उत्साहामध्ये नाचायला लागतात, ट्रेनवर चढायला लागतं, सगळीकडे उत्साह. म्हटलं चला आपण हा प्रयत्न करू. पेस्ट लावली, 5-6 जण गेलो स्टेशन, रेल्वेवरती डब्यावरती चिटकलो, तारांवरती काही लटकले, काही तिकडे चिटून बसले, सगळे पोलीस, काही पोलिसांनी सगळ्यांनी घेऊन गेले. हे सगळे उद्योग आहेत. म्हणजे चांगल्यातल्या चांगल्या जाहिराती असतात महिलांसाठी. तसे मालिकासुद्धा छान आहेत. आणि सुरुवातीला कसं होतं मालिकेमध्ये, नावं पण किती छान असतात. माझे मन तुझं जाहले, मग ते कोणाचं होणार आहे? म्हणजे जुळून येते रेशीम गाठी, विवाह बंधन, भावबंधन, नंतर मग इतक्या चांगले चांगले लागीरं झालं जी, मग तुझ्यात जीव रंगला, आणि मग येते माझ्या नवऱ्याची बायको. माझ्या नवऱ्याची बायको सिरियल सुरू झाली की माझी बायको माझ्याकडे संशयाने पाहते, म्हणतो आमची शाखा कुठेही नाही, तूच माझी होम मिनिस्टर, आपला रात्रीच खेळ चाले, 10:30 वाजता लागायचा आधी. चांगल्यातल्या चांगल्या मालिका महिलांसाठी असतात. बरं पुरुषांच्या वाटेला समजा आपण आज रात्री भयानक सिरियल, ते क्राईमची सिरियल चालू असते, मी असं बसलेलं असतो की सगळ्या घरामध्ये अंधार, आणि ते खुंखार रिपोर्टर, ये देखो प्यासा दरिंदा, इसने मासूम लड़की पे अत्याचार किया है, ये देखो. घरचे माझ्याकडे बघते, असं वाटतं काही वेळेला की ये देखो, असं म्हणत तो टीव्हीतून बाहेर येऊन कानाखाली लावून आत मी जातो, काय करत, इतकी भीती वाटते. टेन्शन आहे सगळं. चांगल्यातल्या चांगल्या ज्या मालिका आहेत सगळ्या महिलांकरता. पुरुषाच्या वाटेला एकच उद्योग, IPL 2020. त्याचा धसका काही क्रिकेट शौकीन एवढे घेतात, दुपारी 2020, रात्री 90. डिस्कशन क्रिकेटच्या बाबत डिस्कशन चालू असतं. असंच बायको पार्लरला गेली होती, मॅचचा चांगला 16 रंगला होता, जोरदार बॅटिंग चालू होती, 6 रन जिंकायला बाकी होते. मी असं मस्त बघत होतो, म्हटलं आता कोणी घरात नाही, मस्त मॅचचा आनंद घ्यावा. बॉलर आला, बॉलर घेतला, बॉलर आणि बॉल टाकला, आणि बॅट्समॅनने क्या बात आहे, आणि जो काही बॉल भिरकवला, बॉल आसमानामध्ये. मी बॉलकडे बघतोय, बॉल काय होतं. इतक्यात बायको शेजारी आली, म्हणे ओ सांगा ना मी कशी दिसते, छक्का, बॉल बाउंड्री के बाहेर, बायको माहेरी. गडबड. म्हणजे असं परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपले जे काही या गोजीरवाण्या घरामध्ये जे काही 4 दिवस सासूचे ते गुण्या गोविंदाने नांदत राहावे, आणि तूच माझी भाग्यलक्ष्मी म्हणून या 7 जन्माच्या गाठी ज्या जुळलेल्या आहेत त्या सगळ्या या भावबंधनामध्ये, या प्रेमामध्ये, त्या आपल्यासाठीच आहेत. म्हणून हास्याच्या स्वरंगामध्ये आपण सर्वजण दंग होणार आहोत. एक स्टँडअप कॉमेडियन प्रवीण आहे, आणि यातच या सुंदर कार्यक्रमाचा विजय आहे. हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.